गिरगाव, डोंबिवली, नागपूरमध्ये स्वागत यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ही 3 दृश्य आपण बघतोय। आनंदाची, उत्साहाची, मराठी अस्मितेची गुढी आज उभारली जाते आणि नवचैतन्याचं वातावरण संपूर्ण राज्यात आपल्याला बघायला मिळतंय। ठिकठिकाणी शोभायात्रांचं आयोजन करण्यात आलंय। कुठे साहसी खेळ इथे आपण बघतोय, या चिमुकल्या सादर करतायत। नागपूरमधली शोभायात्रा आहे, तर इकडे ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शोभायात्रेत सहभागी झालेले आहेत। दुसरे दृश्य आहे तर डोंबिवलीतली, या ठिकाणी ढोल ताशांचा गजर केला जातोय आणि सगळे आता या शोभायात्रेत देखील सहभागी होत आहेत। तर तिकडे नागपूरमध्ये शोभायात्रेला सुरुवात झाली आहे। ठिकठिकाणी या चिमुकल्या साहसी खेळांचं सादरीकरण करतायत। मोठा उत्सवाचं वातावरण ठाणेकरांमध्ये दिसून येतंय। उत्साहाचं वातावरण तुम्ही रोज पाहता या पाडव्याच्या निमित्ताने, गुढीपाडव्याच्या निमित्ताने। आणि हे गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या सगळ्यांना तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला शुभेच्छा देतो। आणि हे नवीन वर्ष सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं आणि आरोग्यदायी जावो। ही गुढी खरं म्हणजे आनंदाची आहे, समृद्धीची आहे, आरोग्यदायी आहे आणि त्याचबरोबर यशाची उत्तुंग यश घेऊन येणारी आहे। आणि म्हणूनच सगळ्यांना आनंद, समाधान या ठिकाणी मिळावं अशा प्रकारच्या शुभेच्छा मी देतो। आणि ही कोपिनेश्वर न्यासची जी शोभायात्रा निघते, या शोभायात्रेची ठाणेकर आतुरतेने वाट पाहत असतात। यामध्ये अगदी लहान विद्यार्थ्यांपासून, तरुणांपासून, वयोवृद्धांपर्यंत आमच्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ सगळे यात सहभागी होतात। आणि विविध चित्ररथ देखील या ठिकाणी आहेत। वेगवेगळे मेसेज, संदेश पर्यावरणापासून, आरोग्यापासून, सुरक्षेचे देखील या ठिकाणी या रथांच्या, चित्ररथांच्या माध्यमातून दिले जातात। म्हणून आगळीवेगळी ही मिरवणूक ठाणेकर अनुभव घेत असतात। लोकसभा झाली, विधानसभा झाली, महापालिका झाली, जिल्हा परिषद, मोठ्या विजयाची गुढी महायुतीची आपल्याला पाहायला मिळेल। घवघवीत यश देखील या महायुतीला देण्यात आलं। विजयाची गुढी उभारलेली आहे। नक्कीच अवकाळी आनंदही साजरा होतोय। नक्कीच अवकाळी पाऊस पडत आहे, मोठं संकटात शेतकरी आहेत। पाहिलं मोठा अवकाळी पाऊस पडलेला आहे, शेतकरी संकटात आहे। काय निर्देश, आव्हान असतील? शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं हे सरकार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागं उभं राहील। शेतकरी संकटात आहे, शेतकऱ्याला पूर्णपणे वाऱ्यावर कोणी सरकार सोडणार नाही। शेतकऱ्यांच्या मागे सरकार उभं राहील। झालेलं त्या ठिकाणी काय दिला? त्याचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्यांना सर्व नुकसान भरपाई देखील मिळेल। नवरात्र काय साकडं असणार देवीकडे? देवीकडे हे राज्याचा विकास, राज्याचं भरभराट, सर्वसामान्यांच्या आयुष्यात चांगले दिवस। आणि आता सोनं महाग झालेलं आहे, परंतु सगळ्या लोकांच्या, सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणण्याचं मात्र काम आमचं आहे। पंतप्रधानांना काय शुभेच्छा देणार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना? इथे आता इराण, इस्रायल आणि अमेरिका हे युद्ध सुरू आहे। अशा परिस्थितीत देखील आपल्या भारताला सुरक्षित ठेवणं, आपल्या भारतातल्या जनतेच्या ज्या काही गरजा आहेत त्या देखील पूर्ण करण्याचं काम, जसं आपण बघितलं की होर्मुझच्या सामुद्रधुनीतून 2 तेलाची जहाजं आणण्याचं काम, त्यांना परवानगी मिळवून घेण्याचं काम आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलेलं आहे। सर्व देशांचे त्यांचे अतिशय चांगले संबंध आहेत, त्यामुळे हे शक्य झालेलं आहे। आणि म्हणून या देशाचा गौरव वाढवण्याचं काम देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी करतायत। देशाला पुढे घेऊन जात आहेत, देशाला आर्थिक महासत्ता बनवण्याचा संकल्प त्यांनी केलेला आहे। म्हणून त्यांना देखील पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। विरोधकांना काय सल्ला द्याल? विरोधकांनी अशा प्रसंगी एकजुटीने उभं राहिलं पाहिजे, देशाच्या मागं उभं राहिलं पाहिजे। राजकारण करण्याच्या संध्या अनेक येतात, परंतु अशा परिस्थितीमध्ये राजकारण करता कामा नये। आणि म्हणून त्यांना देखील पाडव्याच्या निमित्ताने सुबुद्धी मिळो। पाडव्यानंतर विरोधकांना सूदबुद्धी द्यावं असं देखील त्यांनी या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना सल्ला दिलेला आहे। पाहिलं तर मोठ्या उत्साहाचं वातावरण ठाण्यामध्ये आहेत आणि या ठिकाणी पाहिलं तर मोठा उत्साहाचं वातावरणामध्ये ठाणेकर देखील सहभागी झालेले आहेत। आणि या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील शुभेच्छा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आहेत। अनेक कलाकार देखील यामध्ये सहभागी आहेत।
त्यासोबत आता आमदार नितीन डावखरे देखील आहेत। निरंजनजी, काय सांगाल, महाराष्ट्र तमाम लोकांना कशा शुभेच्छा या गुढीपाडव्यानिमित्त देणार? मी आपल्या माध्यमांनी सर्वप्रथम तर सर्वच नागरिकांना मनापासून नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो। हा हिंदू नववर्ष आपल्या सगळ्यांसाठी आनंदात आपण निश्चितपणे साजरी करत असताना आपण बघतोय मुंबई असेल, ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, सर्वच ठिकाणी म्हणजे नुसतं महाराष्ट्रात नाही तर इतर राज्यांमध्येही पाडव्याची ही नववर्ष यात्रा अतिशय थाटामाटात सुरू आहे। आणि त्यात परत यावर्षी ठाण्यामध्ये विद्येची गुढी उभारत असताना महाराष्ट्रामध्ये आपण धर्म स्वातंत्र्याचा कायदा हा पारित केल्यामुळे निश्चित प्रत्येक हिंदूंच्या मनामध्ये जनाच्या मनामध्ये एक आनंद उत्सव आहे।